याशिवाय जे काल एक इन्सिडेंट घडला याच्यात आमच्याकडे एक फोन आला की काही लोकांना ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये घेऊन जात आहे एक कॉन्ट्रॅक्टर. आणि ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही SP वाशिम यांच्याशी बोललो. मग त्यांनी इंटरसेप्ट केला आणि हे 37 लोकांना काल त्यांनी म्हणजे रेस्क्यू केला. आणि त्याच्यात हे जे 37 लोक आहे याच्यात 23 महिला आहे आणि 5 पुरुष आहे, 5 मायनर बॉयज आहे आणि 4 मायनर गर्ल्स आहे. यांना असं सांगण्यात आला होता की सनसर म्हणून एक जागा आहे, तिथे तुम्हाला यायचं आहे आणि तिथे सोयाबीन जे आहे ते कापायचे आहे आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळतील. हे न करता जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टरला या लोकांना दिला आणि तो त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सातारा घेऊन जाणार आहे, कारण सनसरचं जे काम होतं तो संपलेला आहे. मग त्यांना ज्या वेळेस घेऊन जात होता एक जो मायनर होता त्याच्याकडे मोबाईल फोन होता, त्यांनी लपून ठेवला होता. आणि त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की आम्हाला तिथे जायचं नाही आहे आणि सिक्रेटली त्यांनी 112वर फोन केला आणि त्या मार्फतीने NGOज पर्यंत ते पोहोचले. NGOजनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचे नंतर त्यांना रेस्क्यू करण्यात आला. जे वाशिमवरून त्यांना इथे पाठवण्यात आलेलं आहे. एक टेम्पो जो होता त्यांनी स्वतः केला होता, एक आमचे SP वाशिम त्यांनी केला. आणि मग इथे आल्यानंतर यांना इथे परत आल्यानंतर जो सब कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी सांगितलं की तुम्ही मला 1,00,000 रुपये द्या, मग मी तुम्हाला सोडणार आहे. यांच्याकडे काहीच नव्हतं. मग त्यांनी हे जे पैसे आपले नातेवाईकांना, जे 4 गाव आहेत तिथे सांगितलं, त्यांनी ऑनलाईन पैसे इथे दिले आणि त्यांनी 57,000 रुपये घेतले. आता तो जो आहे याच्यात फार सिरियस मॅटर आहे. याच्यात ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, बाल गुन्हेगारी आहे. ट्रॅफिकिंगमध्ये त्यांच्या विरुद्ध आम्ही कडक ऍक्शन घेणार आहे, त्यांना अटक करणार आहे आणि पुढची कारवाई आमची चालू राहील. त्यांची आयडेंटिटी काही कळली आहे का, कोण लोक आहेत ते? अगदी बरोबर आहे, त्यांचे नंबर्स आहे आणि जे लोक आहेत तेही कळलेलं आहे आणि त्यांचे जे त्यांना पुढची कारवाई आमची सध्या चालू आहे.